तर हे त्या ठिकाणी मदत करतात आपल्या प्रत्येक क्लायंटला. कारण जोपर्यंत ती जर्नी त्यांना कळत नाही तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं एक ॲसेट जे आहे, म्हणजे आपण म्हणतो ना की आता हे गोल्ड झालं, रिअल इस्टेट झालं, स्टॉक मार्केट झालं, म्युच्युअल फंड झालं, ह्याच्यापेक्षा पण एक टॉप ॲसेट आहे ज्याला म्हणतात नॉलेज. नॉलेज इज अ पॉवर म्हटलं जातं, राईट. जेव्हा तुम्हाला प्रत्येक ॲसेटचं नॉलेज यायला सुरुवात होतं, म्हणजे आमचा जो मेन कोर आहे फायनान्शियल आझादी किंवा एम इन्व्हेस्टमेंटचा, तो आहे नॉलेज. जर तुमच्याकडे नॉलेज आलं, ते ज्ञान आलं की ज्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी वर्क होत आहेत, कुठं इम्पॅक्ट करतायत, माझ्यासाठी कुठली गोष्ट गरजेची आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त त्याच्यातून पैसा जनरेट करू शकता, वेल्थ क्रिएट करू शकता. आणि ह्या जर्नीमध्येच ही फायनान्शियल आझादी तुम्हाला नॉलेज देते. हे सगळ्यात मोर व्हॅल्युएबल ॲसेट आहे जे मी म्हणेन. पण जसं मी आधी पण म्हणजे मी अनेकदा हे खूप अंडरलाईन करते की भारतीय मानसिकता, तर भारतीय मानसिकता जी अजूनही सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांची, की शेअर मार्केट्स असू द्या, स्टॉक्स असू द्या किंवा मग म्युच्युअल फंड्स असू द्या, हे थोडेसे रिस्की माध्यम वाटतात या लोकांना इन्व्हेस्टमेंटचे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता ह्याचे दोन गोष्टी आहेत, मी सांगतो. आता जर कोरोनामध्ये बघितलं तर बरेच लोक स्टॉक मार्केटमध्ये आले, बरेच डीमॅट ओपन झाले. म्हणजे भारतामध्ये असं म्हटलं जातं की फक्त रिअल इन्व्हेस्टर जर विचार केला तर कॅल्क्युलेशनमध्ये जर पकडलं तर साधारण 3 ते 5% मध्येच फक्त रिअल इन्व्हेस्टर. रिअल इन्व्हेस्टरचं मी एक्झाम्पल पण देईन तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला कळेल की रिअल इन्व्हेस्टर म्हणजे का आणि हा वर्ड वापरला पण का. आता ह्याच्यामध्ये ट्रेडर भरपूर आले. आता ट्रेडर म्हणजे काय, की जे घेतायत विकतायत. आता जेव्हा घेतायत आणि विकतायत त्याच्यामध्ये एकतर लॉस होतो किंवा फायदा होतो. पण दोन्ही गोष्टी ज्या होत आहेत ना त्याच्यातून वेल्थ क्रिएट होत नाही, कारण ते टेम्पररी आहे.